नमस्कार. माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळं क्लिअर आहे का? जस्ट मला चॅटबॉक्समध्ये रिप्लाय द्यायचा आहे. माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळं क्लिअर आहे का? तर आपण सुरू करत आहोत. येस. माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळं क्लिअर असेल तर मला चॅटबॉक्समध्ये मेसेज करायचा आहे. ओके. जयंत सर म्हणतात होय. श्रुतिका मॅडम म्हणतात हो आहे सर. उत्तम सर म्हणतात हो. नम्रता सेलार म्हणतात ओके ओके ठीक आहे. चलो, धन्यवाद सगळ्यांना आणि शुभेच्छा सगळ्यांना. आजचा एक जबरदस्त असा वेबिनार आपला आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. बऱ्याच लोकांचे मेसेज आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. ओके. तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हाला सगळ्यांचं आजच्या मोफत वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. योग शिक्षक बनण्यासाठी तुम्ही सगळे आलात त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे. एक वेगळं क्षेत्र तुम्ही निवडत आहात आणि त्या क्षेत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात. आशा एवढीच आहे की हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा, कारण का नक्कीच तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये बरीचशी माहिती, बरेचसे प्रश्न तुमचे क्लिअर होणार आहेत आणि एक जबरदस्त संधी तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये मिळणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे हा वेबिनार अटेंड करा, शेवटपर्यंत अटेंड करा, एवढंच तुम्हाला मी सांगेन. ओके. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करूया. माझा आवाज, व्हिडिओ, पीपीटी सगळं क्लिअर आहे, त्यामुळे आपण आता पुढे जायला काही हरकत नाहीये. वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर मी थोडक्यात आमच्या संस्थेबद्दल तुम्हाला सांगतो. गेली अनेक वर्षापासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत आणि काम करत असताना काही उद्दिष्टे हाती घेतलेली आहेत आणि त्या उद्दिष्टांना हाती घेऊन आम्ही काम करतो आहे. सगळ्यात पहिले जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे आणि समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. येस, एक योग शिक्षक म्हणून तुम्ही देखील लोकांचं समुपदेशन करू शकता. एक योग शिक्षक म्हणून तुम्ही देखील व्यवसाय करू शकता आणि हे सगळं कसं करायचं हेच तुम्हाला आजच्या वेबिनारमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे खरंच हा वेबिनार खूप इंटरेस्टिंग आहे, खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एक जबरदस्त संधी तुम्हाला मिळणार आहे. ओके. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो की सर तुम्ही कुठून आहात? त्यामुळे थोडक्यात तुम्हाला माझी माहिती सांगतो की मी डोंबिवली, मुंबई इथून आहे आणि हा आमचा पत्ता आहे. तुम्ही कधीही आम्हाला इथे येऊन भेटू शकता. माझा संपर्क क्रमांक तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही कधी फोन करू शकता, मेसेज करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गेली अनेक वर्षापासून आपण हे केंद्र चालवत आहोत. ओके. तर ही झाली थोडक्यात माझ्याबद्दल, आपल्या संस्थेबद्दल माहिती. आता पुढे थोडंसं जाऊया की आज तुम्ही जे ह्या वेबिनारला आला आहात, तर सगळ्यात पहिलं मला तुम्हाला सांगायचं आहे की हा वेबिनार कोणासाठी आहे ते व्यवस्थित समजून घ्या. कारण कसं आहे ना, तुमचा हा अमूल्य वेळ तुम्ही ह्या वेबिनारला देत आहात. बरोबर की नाही? एक अमूल्य वेळ तुमचा हा वेबिनारला तुम्ही देत आहात आमच्या. तर हा जो वेबिनार आहे तो कोणासाठी आहे? तर सगळ्यात पहिलं त्या लोकांसाठी आहे ज्यांना योग शिक्षक बनून समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. 2 नंबर, ज्यांना योग शिक्षक बनून ऑनलाईन, ऑफलाईन क्लासेस सुरू करायचे आहेत. ओके. आणि तिसरं, ज्यांना योग शिक्षक बनून स्वतःच्या व लोकांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरती काम करायचं आहे. आणि चौथं, ज्यांना स्वतःचा पार्ट टाईम व्यवसाय सुरू करायचा आहे. या लोकांसाठी आजचा वेबिनार आहे. सो मला ना कमेंटमध्ये तुम्ही मला टाइप करून पाठवायचं आहे, की तुम्ही आजचा वेबिनार का अटेंड करत आहात? तुमचं नक्की कारण कोणतं आहे ह्या 4 पैकी? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. कोणतं नक्की कारण आहे? त्यासाठी तुम्ही आजचा वेबिनार अटेंड करत आहात. मला चॅट बॉक्समध्ये टाइप करून पाठवायचं आहे. ओके. तुम्हाला योग शिक्षक बनून समाजामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. तुम्हाला स्वतःचा ऑनलाईन, ऑफलाईन क्लास सुरू करायचा आहे. तुम्हाला स्वतःच्या आणि लोकांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावरती काम करायचं आहे, की तुम्हाला पार्ट टाईम व्यवसाय करायचा आहे? काय? नक्की काय? फास्ट. प्रत्येकाने चॅट बॉक्समध्ये मला टाइप करून पाठवायचं आहे. फास्ट. माधवी मॅडम म्हणतात योग शिक्षक. डॉक्टर महेश म्हणतात 3 नंबर. ओके, ठीक आहे. श्रुतिका म्हणतात मी ओके, ठीक आहे. एम-ए योगशास्त्र केलेलं आहे. ओके. मंगल म्हणतात 3. अविनाश सर म्हणतात 4. सुषमा मॅडम म्हणतात 4. अश्लेषा म्हणतात 3. शिल्पा मॅडम म्हणतात 2. शिवाजी सर म्हणतात 3 आणि 4. ओके, ग्रेट. कसं आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात करणार आहात ह्या वेबिनारपासून, बरोबर की नाही? सो आपल्याला कुठे पोहोचायचंय हे माहिती असणं गरजेचं आहे. प्रवास करणं सोपं जातं, बरोबर की नाही? आणि म्हणूनच तुम्ही हा वेबिनार अटेंड करत आहात. नक्की का करत आहात हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तरच तुमचा वेळ सार्थकी लागेल. त्यामुळे तुमचा वेळ जर का तुम्हाला सार्थकी करायचा असेल, तर नक्कीच तुम्हाला तुमचं पर्पज माहिती असणं गरजेचं आहे.
सो खूप लोकांचे मेसेज येत आहेत. ओके, ग्रेट 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 ग्रेट, छान छान. जयवंत सर म्हणतात स्वतःच्या आणि इतरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती काम करायचं. ओके, ग्रेट सर, ग्रेट सर. छान छान, खूप लोकांचे मेसेज येत आहेत. ओके, ग्रेट ग्रेट. चला, खूप लोकांनी मेसेज केलेले आहेत. धन्यवाद सगळ्यांना की तुम्ही इतक्या संख्येने व्यक्त झाला आहात. आजचा वेबिनार कोणासाठी आहे हे तुम्हाला कळलं, बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला एक पर्पज कळलं की हा वेबिनार मला का अटेंड करायचा आहे, कारण काही माझं पर्पज मला पूर्ण करायचं आहे. मग आता ह्या वेबिनारमध्ये आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके, मला सांगा, तुम्हाला योग शिक्षक बनायचं आहे आणि योग शिक्षक बनून स्वतःच्या आणि लोकांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावरती काम करायचं आहे. तुम्हाला पार्ट टाइम व्यवसाय करायचा आहे. तुम्हाला योग शिक्षक म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. पण मुळात लोकांना योग अभ्यासाची गरज आहे का? काय सांगाल? येस ऑर नो? लोकांना योग अभ्यासाची गरज आहे का? येस ऑर नो? काय सांगाल? फास्ट. प्रत्येकाने व्यक्त व्हायचंय बघा. हा इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने व्यक्त व्हा. फक्त मीच बोलतोय तुम्ही ऐकायचं असं नाही झालं पाहिजे. प्रत्येकाने व्यक्त व्हा. फास्ट. ओके, ग्रेट. खूप लोकांचे मेसेज येत आहेत. ओके, ठीक आहे. छान. ओके, ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. येस, प्रत्येकाने व्यक्त व्हा. प्रत्येकाने व्यक्त व्हा. छान. आज लोकांना खरंच गरज आहे का? हा माझा प्रश्न आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रत्येकाने व्यक्त व्हायचं आहे. येस. येस, मी काही लोकांचे मेसेज आलेत, त्यांना रिप्लाय जस्ट देतोय की त्यांना कोणाला आवाज येत नाही, कोणाला काही प्रॉब्लेम्स आहेत. ओके, ठीक आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे. चलो, खूप लोकांचे मेसेज येत आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की हो आहे सर, खूप गरज आहे. ओके, माझंही म्हणणं तेच आहे की आज लोकांना योग अभ्यासाची खूप गरज आहे. खूप गरज आहे. का गरज आहे? तर त्याची अनेक कारणं आहेत. पण इथे महत्वाचं एकच सांगेन की शारीरिक आणि मानसिक आजार हे दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत, लक्षात ठेवा. शारीरिक आणि मानसिक आजार हे दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत आणि म्हणून लोकांना अभ्यासाची गरज आहे. येस, म्हणून लोकांना योग अभ्यासाची गरज आहे. कारण योग हे एक उपचार पद्धती आहे. सगळ्यांना माहितीच आहे. असं इथे एकही व्यक्ती नसेल की त्यांना हे माहिती नाहीये. बरोबर की नाही? की योग हा एक शास्त्र आहे आणि हे एक उपचार पद्धत आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे की योग अभ्यासाने मोठमोठे आजार दूर होतात किंवा ते दूर होण्यासाठी योग अभ्यासाने मदत होते. ओके. सो अनेक शारीरिक आणि मानसिक आजार योग अभ्यासामुळे नाहीसे होतात, दूर होतात. त्यामुळे ही एक उपचार पद्धती आहे आणि त्याच्यामुळे आज लोकांना खरंच योग अभ्यासाची काय अत्यंत गरज आहे. ठीक आहे. मग इथे आपण थोडंसं बघूया की ही योग उपचार पद्धत म्हणजे नक्की काय? तर आज तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच ठिकाणी फिजिओथेरपीचे सेंटर असतात. ओके, किंवा थेरपी सेंटर आपण बघतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर आज काय झालंय की विविध आजारांवर योग साधनेचा वापर करण्याची एक कल्पना सध्या प्रचलित झाली आहे. ओके, त्याला आपण योग थेरपी असं म्हणतो किंवा फिजिओथेरपी पण त्याच्यामध्येच येतं. तर याच्यामध्ये मधुमेह आहे, लठ्ठपणा आहे किंवा रक्तदाब आहे. ओके, अशा अनेक आजारांवरती अगदी म्हणजे मनोकायिक असेल किंवा अगदी गर्भसंस्कार अशा वेगवेगळ्या आजारांवरती ही योग अभ्यास पद्धत वापरली जाते आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट देखील आहेत. ओके, ह्या योग उपचाराची उद्दिष्टे काय आहेत? तर जीवन पद्धतीत बदल करणं. ओके, योग ही प्रतिबंधक उपचार पद्धती आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच जी व्यक्ती प्रामाणिकपणे रोज सातत्याने म्हणजे प्रामाणिकपणे कन्सिस्टन्सीमध्ये अभ्यास करेल, नक्कीच तिचं शरीर हे निरोग होईल. म्हणजे काय? तिच्या शरीरामध्ये कुठलाही रोग राहणार नाही. आणि हे मी सांगतोय म्हणून तुम्हाला पटतंय असं नाहीये. तर तुम्ही पाहत असाल, की अनेक त्याचे पुरावे आहेत. ओके. तुम्ही YouTube, Googles तुम्हाला जिथे सर्च करा तिथे सर्च करा. योग अभ्यासाने अनेक मिरेकल्स घडलेले आहेत. त्यामुळे खरंच योग एक उपचार पद्धती आहे, हे आपण मान्य करणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? मग थोडंसं पुढे जाऊया, की ह्या योग अभ्यासाचे फायदे काय आहेत? तर अनेक आहेत. ओके. स्वतः आपल्याला योग अभ्यास करायचा आहे आणि इतरांना शिकवायचं आहे. मी थोडंसं क्लॅरिटी देतो, की तुम्हाला स्वतःला योग अभ्यास प्रथमतः शिकायचा आहे आणि मग दुसऱ्याला शिकवायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? आणि म्हणून योग अभ्यास ह्या संदर्भात मी थोडक्यात बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय. तर मग ह्या योग अभ्यासाचे ना अनेक फायदे आहेत, लक्षात ठेवा. अनेक फायदे आहेत. म्हणजे शारीरिक आणि मानसिक आजार दूर करण्यासाठी योग अभ्यासाचे अनेक फायदे आहेत आणि ते थोडक्यात तुम्हाला इथे मी एक्सप्लेन केले आहेत, की योगाभ्यासाने शरीर तंदुरुस्त राहतं आणि शरीर
शरीरामध्ये एकही रोग राहत नाही, शरीर रोगमुक्त होतं. किंवा अनेक आजकालच्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये योगासना जीवनाचा एक भाग करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मन शांती मिळते. मन, शरीर, श्वास यांचं एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. किंवा योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा पण नाहीये. ओके. तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधीनुसार योगासने निवडावीत. दैनंदिन योगाभ्यास हा दीर्घकाल फायदे देतो. ओके. सो अनेक फायदे आहेत. मी त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला मी अडकवणार नाहीये. कारण का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आणि अगदी आपण हल्ली Google आहे, ChatGPT आहे, हे आहे किंवा आपण असं म्हणूया YouTube आहे. याच्यावरती अनेक लोकांचे, अनेक तज्ञांचे व्हिडिओज आहेत, की योगाचे काय-काय फायदे आहेत त्याच्याबद्दल बरंच काय-काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण एक खरं सांगतो, की जर का तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जर का योग अभ्यास कराल, तर नक्कीच तुम्हाला एक वेगळी पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये बघायला मिळेल. एक वेगळा ऑरा तुमचा क्रिएट होईल आणि नक्कीच तुमच्या लाईफमध्ये खूप जबरदस्त असे ट्रान्सफॉर्मिंग होतील. ओके. सो खूप ह्याचे फायदे आहेत आणि ते फायदे तुम्हाला इथे समोर दिसतायत. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मला तुम्हाला सांगायचं वाटतंय, की योग अभ्यासामुळे काय होतं, तर एक नवा उत्साह, एक जोम, आनंद, चैतन्य, ध्येय, निश्चल, निर्भयता, श्रद्धा, चिकाटी, जिद्द, उमेद, आत्मविश्वास, समाधान, शांती व तृप्ती साधकाला प्राप्त होते. म्हणजे जे आपण बाह्य जगामध्ये शोधतोय ते अंतरात्म्यातून आपल्याला काय होतं साध्य करता येतं. पण त्यासाठी नियमित योग साधना करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही योग शिक्षक ह्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही तुमच्याकडनं, प्रत्येकाकडनं ही योग साधना करून घेतो आणि त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा खूप जबरदस्त फायदा होतो आणि जेव्हा तुम्हाला याचा फायदा होतो, तेव्हा तुम्ही इतरांना ते काय करता? शिकवता. बरोबर की नाही? कारण का नेहमी असं म्हटलं जातं, की एखादी गोष्ट जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो, तेव्हा ती प्रथम आपण अनुभवणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून तो अनुभव तुम्हाला आम्ही या 6 महिन्यात देतो आणि नक्कीच तो अनुभव तुम्हाला जबरदस्त तुमच्यामध्ये बदल घडवून आणतो आणि कॉन्फिडेंटली तुम्ही लोकांना सांगता, की "येस, आय एम अ टीचर." मी एक योग शिक्षक आहे. ओके. तर असं हा योग अभ्यासाचे अनेक फायदे आहेत आणि ते फायदे मी तुमच्यासमोर सांगितलेले आहेत. आता अगदी मुद्द्याचं बोलतो, की बघा आमची जाहिरात तुम्ही पाहिली असेल, की बना योग शिक्षक आणि सुरू करा स्वतःचा योग अभ्यास वर्ग. म्हणजे स्वतःचे क्लासेस सुरू करा. शिका, कमवा. ओके. शिका, शिकवा, कमवा आणि प्रगती करा. अशी जाहिरात आमची सातत्याने तुम्ही बघत असाल WhatsApp ग्रुपमध्ये वगैरे. तर मला एक प्रामाणिकपणे इथे एक प्रश्न विचारायचा आहे, की इथे सहभागी किती जण स्वतःचा योग अभ्यास वर्ग सुरू करायला इच्छुक आहेत? त्यांनी येस टाइप करायचं आहे, की "हो सर, मला एक सर्टिफाईड योग शिक्षक बनून स्वतःचा योग अभ्यास वर्ग सुरू करायचा आहे." त्यांनी येस टाइप करायचं आहे. ओके. फास्ट. फास्ट. बघूया किती जण इथे आहेत, की त्यांना खरंच योग अभ्यास वर्ग सुरू करायचा आहे. येस, सगळी माहिती मी देणार आहे, की कशा पद्धतीने हा क्लास असणार आहे, त्याचं काय टर्म कंडिशन असणार आहे, त्याची एक्झाम कशी असणार आहे. ईच एंड एव्हरीथिंग तुम्हाला इथे सांगितलं जाणार आहे. बट त्याच्या अगोदर मला फक्त तुमच्याकडनं रिप्लाय मला पाहिजे, की किती लोकं इच्छुक आहेत? फास्ट. शिवाजी सर म्हणतात येस, जयवंत सर म्हणतात येस, प्रेरणा मॅडम म्हणतात येस, ओके. स्वामी म्हणतात येस, रोहिणी म्हणतात येस, संगीता मॅडम म्हणतात येस, ओके. वर्षा मॅडम म्हणतात येस, डॉक्टर सचिन म्हणतात येस सर, ओके. येस, ॲडव्होकेट संदीप म्हणतात आय एम रेडी, ओके. ग्रेट सर, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. वैभवराज म्हणतात येस, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. छान. खूप लोकं इच्छुक आहेत. बरं वाटलं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो वेबिनार आहे ना, हा कुठली मार्केटिंगची स्कीम तुम्हाला मी सांगत नाहीये. ओके. मी तुम्हाला कुठले प्रॉडक्ट विकत नाहीये. तर एक संधी तुम्हाला सांगतोय, की आज आपल्या आजूबाजूला लोकांमध्ये जर तुम्ही बघत असाल, तर शारीरिक आणि मानसिक आजार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. ओके. लोकांच्या हेल्थ इश्यूज खूप वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे आज योग अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मग त्यांना योग अभ्यास शिकवण्यासाठी योग शिक्षकांची समाजामध्ये खूप गरज आहे. आणि मग आज तुम्ही जे जमला आहात, ते योग शिक्षक बनण्यासाठी जमलेला आहात. त्यामुळे प्रत्येकाने व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. ओके. प्रत्येकाने व्यक्त होणं गरजेचं आहे. फास्ट. येस. मंगल मॅडम म्हणतात येस. ओके. सचिन सर म्हणतात येस. गौरव सर म्हणतात येस. ओके. ठीक आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. चला म्हणजे खूप जण रेडी आहेत. ओके. इथून पुढचा वेबिनार हा खूप महत्त्वाचा असणार आहे मग तुमच्यासाठी. कारण का एक योग शिक्षक बनून आपण स्वतःचा वर्ग कसा सुरू करू शकतो, हे तुम्हाला इथून पुढे आम्ही सांगणार आहोत. ओके. त्याच्यामुळे
प्रामाणिकपणे हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा. नक्कीच तुम्हाला सक्षम योग शिक्षक कसं बनायचं आणि स्वतःचे क्लास कसे सुरू करायचे हे समजणार आहे. ओके, ग्रेट. चला, खूप लोकांचे मेसेज येत आहेत. ओके, धन्यवाद धन्यवाद. तर आता वेबिनारमध्ये आपण पुढे जात आहोत. तुम्हाला इथपर्यंत कळलं की योग ही एक उपचार पद्धती आहे. योग अभ्यास खरंच खूप गरजेचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या योग अभ्यासाचे अनेक फायदे आहेत आणि म्हणूनच आपल्याला योग शिक्षक बनून लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. मग आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण हा अभ्यासक्रम घेत असतो आणि हा अभ्यासक्रम मी नाही घेत तर माझ्यासोबत 2 योग शिक्षिका आपल्याकडे आहेत. ओके, म्हणजे मी फक्त काही गेस्ट लेक्चर त्याच्यामध्ये घेत असतो, जसं की व्यवसाय कसा करायचा, स्वतःचा क्लास कसा सुरू करायचा, त्याच्यानंतर आपल्या क्लासची जाहिरात कशी करायची. ओके, ह्या सगळ्या गोष्टी किंवा लिगल डॉक्युमेंट्स कुठले आपल्याला लागतात, ह्या सगळ्या गोष्टींचं जे गायडन्स आहे ते सगळं मी करत असतो. पण जो योग अभ्यास आहे तो मात्र मी नाही शिकवत, तर तो आपल्या ह्या 2 योग शिक्षिका शिकवतात. सो योगिता सकपाळ मॅडम आणि सो कीर्ती द्रविड मॅडम. ओके, आणि ह्या दोघीही, ओके, ह्या दोन्ही आपल्या प्रशिक्षिका आहेत, त्या अनुभवी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेटेड आहेत. कारण का, आज सध्या मार्केटमध्ये जर तुम्ही बघाल ना, तर बऱ्याच ठिकाणी क्लासेस चालतात, पण तिथे त्यांचं जर का एज्युकेशनल बॅकग्राऊंड तुम्ही जर पाहिलंत, तर आपल्याला कळतं की अरे, काहीच नाहीये. बरोबर की नाही? कारण का योग शिक्षक आपण घडवतोय, तर त्यासाठी एज्युकेटेड असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे हे 2 ज्या योग शिक्षिका आहेत, ओके. तर दोघीही म्हणजे अनुभवी पण आहेत आणि काय म्हणतात त्याला, एज्युकेटेड पण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते प्रॅक्टिकली आत्तापर्यंत गेली कित्येक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्या कनेक्टेड आहेत आणि अशा ह्या 2 योग शिक्षिका आपल्याला लाभलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की मी त्यांच्याबद्दल जास्त सांगण्यापेक्षा त्यांनी जर का स्वतः जर का त्यांच्याबद्दल सांगितलं, तर खूप बरं होईल. कारण का अभ्यासक्रमामध्ये ते काय नक्की शिकवणार आहेत तुम्हाला किंवा अभ्यासक्रमाची एक्झाम जी असते ती कशा पद्धतीने असते किंवा इतर काही डिटेलिंगची जी माहिती आहे ती मला असं वाटतं त्यांनीच तुम्हाला सांगावी. त्यामुळे मी रिक्वेस्ट करेन योगिता मॅडमना, की योगिता मॅडम तुम्ही आणि कीर्ती मॅडम तुम्ही दोघींनी पण आपल्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना आपली पुढील माहिती द्या आपल्या अभ्यासक्रमासंदर्भातली. येस, माझा आवाज योगिता मॅडम येतोय तुम्हाला? हो हो. हरिओम. सर फक्त एकदा कीर्तीला पॅनलिस्ट त्यांना कर. योगिता मॅडमना स्पॉटलाईट करतो. एक मिनिट. येस मॅडम, माझा आवाज? हो हो. हरिओम सगळ्यांना. सर फक्त एकदा कीर्ती मॅडमला पॅनलिस्ट मध्ये घ्या, म्हणजे पुढे कंटिन्यू होईल. ओके. हरिओम सगळ्यांना. माझा आवाज येतोय ना बरोबर? येस. तुमचा आवाज येत नाही मॅडम, आवाज येत नाहीये. आवाज येतोय ना? हा, इथे म्हणजे काही मेसेज हा हा, आहेत. हा, येतोय येतोय. येतोय. ओके ओके ओके. ओके. हा. अ, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या वेबिनारमध्ये. तर माझं नाव योगिता सकपाळ. 2016 पासनं मी योग साधनेशी माझं योग टीचर ट्रेनिंग डिप्लोमा कंप्लीट केला आणि त्यानंतर आवड निर्माण झाली. अजून पुढे शिकण्याची आवड निर्माण झाली. थोडंसं स्पिरिच्युअली किंवा जे ग्रंथांचे ज्ञान आहे योग बद्दल, ते मला शिकावंसं वाटलं, म्हणून मी मेन योगशास्त्र सुद्धा केलं. आणि आता काळाची गरज म्हणून योग थेरपिस्ट ही आपली गव्हर्नमेंटची एक्झाम असते लेवल 6ची, ती सुद्धा माझी नुकतीच कंप्लीट झाली आहे. तर असा हा योग साधनेचा प्रवास माझा 2016 पासून चालू आहे. योग शिकत सुद्धा आहे आणि शिकवत सुद्धा आहे. अम, बघा, आज आपण आपल्याला सरांनी योग बद्दलची माहिती किंवा योग शिक्षक का महत्वाचा आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत, कशा प्रकारे आपण ते कंडक्ट करणार आहोत, हे सगळं तुम्हाला सांगितलं. बरोबर. तर योग ही आता समाजाची गरज बनली आहे. का तर योग शिक्षक हे स्वतःसोबत समाजातील शारीरिक, मानसिक, नैतिक आरोग्य जपण्यास अत्यंत महत्वाचे असतात. याचं कारण की बघा, आजचं हे जे धकाधकीचं जीवन आहे, ताणतणाव आहे, चुकीची जीवन शैली आहे. बघा, कुठेतरी माणूस स्वतःचं माणुसकी पण थोडंसं हरवत चाललं आहे. आणि ह्या अशा अनेक म्हणजे आरोग्य समस्या आपण दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये योग शिक्षक समाजाला निरोगी जीवन जगण्याचे एक योग्य दिशा देतात, योग्य धडे देतात. तर असा हा योग किंवा योग शिक्षक मध्ये काय आपण शिकणार आहोत या 6 महिन्याच्या
कोर्समध्ये. तर हे मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते. तर एकूण आपले 4 पेपर असणार किंवा 4 सेक्शनमध्ये आपला हा कोर्स डिवायडेड आहे. पहिला जो आपला पेपर असणार आहे तो म्हणजे योगशास्त्र परिचय. तर ह्या योग साधनेचा उगम कुठे आहे, कुठल्या उपनिषदांमध्ये हा आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्यासोबतच पातंजल योगसूत्र किंवा भगवद्गीता यांसारख्या ग्रंथांमध्ये योग आपल्याला काय सांगतं, कुठल्या संकल्पना आहेत, त्यासोबतच आहार कसा असावा आपला, हे सगळं ह्या पेपर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जो थोडासा फिलॉसॉफिकल टच देतो आपल्याला. दुसरा जो पेपर आहे जो आपला शरीर विज्ञान म्हणजेच आपली अॅनाटॉमी. आपल्या शरीरामध्ये ज्या एकूण 9 संस्था आहेत, 9 सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीम्स आणि त्याच्यावर योग साधना कशी प्रभावी ठरते, हे आपण पेपर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पेपर 3 जो आहे हा आहे योग साधनेचा मानसशास्त्रीय आणि अध्यापन शास्त्रीय किंवा अध्यापनाच्या दृष्टीने आपण तो कसा अभ्यास करणार, तो आपल्याला हा पेपर 3 मध्ये आपण शिकणार आहोत. याच्यामध्ये आदर्श योग शिक्षक, त्याचे गुण, त्याची लक्षणं कोणती आहेत, किंवा सायकोलॉजिकल इफेक्ट कसा करतो, किंवा वेगवेगळी मानसिकता कशी, म्हणजे तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे साधक येणार आहेत, तर त्यांना आपण कसं टॅकल करायचं. तर हे सगळं जे आहे हे पेपर 3 मध्ये आपण पाहणार. त्याबरोबरच टीचिंग मेथड्स ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पाहणार, आणि त्यासोबतच लेसन प्लॅन आपण कसा करावा. हो, अभ्यासाची भाषा ही मराठी असणार आहे. लेसन प्लॅन कसा करावा, वर्ग कसा कंडक्ट करावा, कुठल्या काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत ऑनलाईन वर्ग घेताना किंवा ऑफलाईन वर्ग घेताना, हे सगळं आपण पेपर 3 मध्ये पाहणार आहोत. हे सगळं मराठीमध्ये असणार आहे, मराठी लँग्वेजमध्ये असणार आहे. शिकवणं, परीक्षा देणं हे सगळं मराठीमध्येच असणार आहे. ओके. हा. तर चौथा जो पेपर असणार आहे आपला तो म्हणजे प्रॅक्टिकल. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची आसनं, वेगवेगळ्या पोश्चर मधली आसनं, त्याचबरोबर प्रार्थना, ध्यानधारणा, प्राणायाम, शुद्धिक्रिया, या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला करूनही दाखवायच्या आहेत आणि आपण इतरांकडनं कशा करून घेणार हेही आपण शिकवणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा 6 महिन्याचा अभ्यासक्रम 4 पेपरमध्ये डिवाइड केलेला आहे. आणि हे शिकताना तुम्हाला इतकं मजा येणार आहे की काही गोष्टी आपल्याला माहितीच नसतात, आपण रॅन्डमली योग साधना करत असतो. तर जेव्हा आपण एक पद्धतशीर ऑथेंटिक जेव्हा आपण शिक्षण घेतो ना, तेव्हा आपल्याला खरंच लक्षात येतं की अरे हे खूपच वेगळं आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठा हा अथांग समुद्र पसरलेला आहे, आणि ते ज्ञान जे आपण आता ग्रहण करतो ते अगदी छोटंसं आहे, असं आपल्याला नक्कीच जाणीव होते. बघा, सद्गुरू वामनराव पै यांचं एक सुंदर वाक्य आहे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जर तुम्हाला हे कधी जाणवेल, ज्या वेळेला तुम्ही हा कोर्स चालू कराल आणि त्यावेळेला 6 महिन्यापूर्वीचे तुम्ही आणि 6 महिन्यानंतरचे तुम्ही, हा फरक तुम्हाला लक्षात येणार आहे. एक आदर्श उत्तम योग शिक्षक बनून तुम्ही स्वतःची शैली, स्वतःची जीवनशैली व त्यासोबतच सामाजिक पातळीवर योग साधनेचा प्रसार व प्रचार करायला तुमचं हे एक योगदान असणार आहे. ही झाली थोडक्यामध्ये माहिती जी आपल्याला आपण 6 महिन्याच्या या वर्गामध्ये किंवा कोर्समध्ये शिकणार आहोत. तर हरिओम, धन्यवाद. मला तुम्हाला सगळ्यांना भेटायला आवडेल जेव्हा आपला 6 जुलैपासून वर्ग सुरू होणार आहे, आणि तुम्ही सगळे ज्यांनी येस येस असं टाईप केलेलं आहे त्या सगळ्यांना बघायला आवडेल 6 जुलैपासून आमच्या वर्गाला. तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. नक्कीच एक पॉझिटिव्ह विचार करा, स्वतःमध्ये पण बदल करा, स्वतःमधला बदल आपण मग इतरांना सांगू शकतो. तर पुढची जे सूत्र आहेत किंवा पुढचं जे काही माहिती आहे परीक्षेबद्दलची किंवा तो आराखडा आपला कसा असणार आहे, हे आता आपण कीर्ती द्रविड मॅडम कडनं पाहून घेऊया. हरिओम, धन्यवाद. येस सर, कीर्ती मॅडम. आवाज येतोय सगळ्यांना? हो, येतोय आवाज. हो, ठीक आहे. नमस्कार, मी कीर्ती द्रविड. आत्ताच सरांनी आपल्याला योगाबद्दलची माहिती सांगितली, त्याची गरज सांगितली, आणि मॅडमने सांगितलं की या कोर्समध्ये काय सिलेबस असणार आहे, म्हणजे ओव्हरऑल सब्जेक्ट्स काय असणार आहेत. ठीक आहे, हे आपण आता माहिती घेतली. पण हे झालं सिलेबसचं. पण सगळ्यांना प्रश्न पडला असेल की परीक्षा कशी होणार आहे, है ना? कारण आपलं हे सगळं आहे ते ऑनलाईनच सुरू राहणार आहे. तर परीक्षा ही जे पहिला जो पेपर आहे योगशास्त्र, दुसरा पेपर आहे अॅनाटॉमी, योग आणि आरोग्य, मानवी शरीर रचना विज्ञान,
तिसरा योग साधनेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन, या तीनहीची लेखी परीक्षा होणार आहे. ठीक आहे. जी परीक्षा 2 सत्रांमध्ये होईल. पहिलं सत्र असेल ते 100 मार्काचं, दुसरं सत्र असेल 100 मार्काचं. ठीक आहे. म्हणजे असं टोटल 200 मार्काची होईल. प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकलची एक्झाम आहे ती 200 मार्काची, म्हणजे पहिल्या सत्रात 100 मार्क, दुसऱ्या सत्रामध्ये 100 मार्क. ठीक आहे. तर आता तुम्हाला असं दडपण येऊ शकतं की कशी परीक्षा असेल आणि काय असेल, पण आम्ही आमच्या याने सांगतो, आम्ही गॅरंटी देऊन सांगतो की तुमची आम्ही इतकी तयारी करून घेतो, म्हणजे शिकताना तुम्हाला असं वाटेल की बापरे, हे एवढं शिकायचं आहे, एवढं आहे योगशास्त्रामध्ये. कारण आपण एखादा क्लास केलेला असतो किंवा तुम्ही दैनंदिन मधून आला असाल काही जण. ठीक आहे. तर आपल्याला असं वाटतं की फक्त आसनच आपल्याला शिकायची, आसनं शिकली म्हणजे आपण टीचर झालो. नाही, टीचर जर का आपल्याला ही पदवी हवी असेल, टीचर हे आपल्या नावापुढे लागणं म्हणजे हा फक्त आपल्याला सर्टिफिकेट म्हणजे कागद नाही. कागद तो नंतर लागणार आहे आपल्या फाईलला किंवा भिंतीला. ठीक आहे. लक्षात सगळ्यांच्या काय राहणार आहे की तुम्ही 6 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही वर्ग घ्याल आणि तुमच्या वर्गामध्ये एखादा व्यक्ती असा येईल की मला असा असा त्रास होतोय, मला मानसिक त्रास भरपूर आहे किंवा मला शारीरिक व्याधी भरपूर आहे किंवा मला काही ओव्हर थिंकिंग म्हणजे माझा विचारच थांबत नाहीये. जेव्हा अशा व्यक्तीला तुम्ही गाईड कराल, ठीक आहे, अशा व्यक्तीला उत्तम मार्गदर्शन कराल. नुसतं एखादा आदर्श योग शिक्षक म्हणजे असं नाही की सगळी आसनं करून दाखवणार किंवा एक कठीणातलं कठीण आसन करून दाखवणार, म्हणजे तो आदर्श योग शिक्षक नाही. आसनं तर यायलाच पाहिजेत, पण त्याचबरोबर तो येणारा जो दुःखी व्यक्ती आहे, कारण आपल्याकडे येणारे हे असेच असतात, खूप कमी असे असतात की फक्त फिटनेससाठी आलेले आहेत. ठीक आहे. सो अशा व्यक्तीला जेव्हा तुम्ही उत्तम मार्गदर्शन कराल, त्याच्यामध्ये जी उमेद हरलेला आहे तू, आणि त्याला नवीन दृष्टिकोन दाखवाल, जगण्याची एक नवी उमेद द्याल, आणि तो काही महिन्यांनी येऊन तुम्हाला सांगेल की योगाभ्यासामुळे माझ्या आयुष्यात खूप फरक पडला, आणि तो तुम्हाला थँक्यू म्हणेल, ती तुमची खरी पोचपावती असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे योग हा फक्त स्वतःपुरता मर्यादित नका ठेवू. ठीक आहे. मी तर म्हणेन की स्वतः शिकला आहात, स्वतः सोबतच तुम्ही जर का ह्याचं उत्तम ऑथेंटिक नॉलेज जर का ग्रहण केलं, अभ्यास छान केला, प्रॅक्टिकल समजून घेतलेत, हे आपण विषय का करतो हे जर का तुम्ही समजून घेतलं, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल, तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचे वर्ग काढाल, तेव्हा तुम्हाला खरं कळेल की आत्ताच्या युगामध्ये योगाला किती महत्व आहे, किती गरज आहे योग साधनेची. ठीक आहे. आता योग या शब्दाचा योगा झालेला आहे आपल्याला माहिती, आणि योगा झाल्यावरतीच त्याची वावा वावा व्हायला लागली. ठीक आहे. सो आपल्याकडून त्याचं उत्तम मार्गदर्शन सगळ्यांना झालं पाहिजे, त्याच्यासाठीची ही धडपड आहे आम्हा सगळ्यांची, आणि तुम्ही या सगळ्यामध्ये याचा भाग होताय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आमची पहिली बॅच खूप सक्सेसफुल झाली आहे. पहिल्या बॅचचे काही साधक आलेले आहेत, काही स्टुडंट आलेले आहेत, ते त्यांचा अनुभव शेअर करणारच आहेत, आणि तुम्हाला त्यांचा अनुभव ऐकायला खरंच आवडेल. पण परत एकदा विचार करा, जेव्हा एखाद्याचा असा विचार असू शकतो की करू की नको करू, करू की नको करू, मला जमेल की नाही, जमेल की नाही, असं वाटणं साहजिक आहे हे अभ्यासक्रम वगैरे बघून. ठीक आहे. पण उडी मारावीच लागेल. उडी मारल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की किती तळ आहे ते. ठीक आहे. त्याच्यामुळे ऑल दी बेस्ट, आणि सगळ्यांना जमणार आहे. आम्ही तुमची उत्तम तयारी करून घेणार आहे. आम्ही तुम्हाला असंच सोडणार नाही म्हणजे एखादा विषय शिकवला आणि तुम्ही करा अभ्यास, असं होणारच नाही. ठीक आहे. आणि कुठलीही अडचण आली म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत म्हणा किंवा प्रॅक्टिकलच्या बाबतीत म्हणा, किंवा एखादा विषय समजला नाही असं असेल, तर आम्ही तिघही जण तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहोत कायम. ठीक आहे. सो ऑल दी बेस्ट, आणि योग्य विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. हरिओम. सर, ओव्हर टू यू. धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आताच मॅडमने सांगितलेले की काही जुने विद्यार्थी पण आपल्या इथे आहेत उपस्थित, तर येस, काही जुने विद्यार्थी पण आपल्या इथे उपस्थित आहेत, तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही जर 2 शब्द बोललात तर बरं होईल. आणि त्याच्यामुळे मी रिक्वेस्ट करतो, तुषार सर तुम्ही बोला. तुषार सर. येस, तुषार सर, माझा आवाज येतोय? हा सर, येतोय. माझा आवाज येतोय सर? हो हो हो, तुमचा व्हिडिओ ऑफ आहे, जरा व्हिडिओ ऑन करा. एक मिनिट. नेटवर्क इश्यू आहे. तुषार कांबळे सर हे आपले मागच्या बॅचचे विद्यार्थी आहेत, ते त्यांचा अभिप्राय शेअर करतायत. येस सर, व्हिडिओ दिसतोय?
हो हो, दिसतोय दिसतोय. कॉल एक यायला लागलाय मला हा त्यामुळे सॉरी. हा हा, ठीक दिसतोय. तर हरिओम सर्वांना. हरिओम. अ, आज मी या वेबिनार जॉईन केला. याचा उद्देश असा की मी पहिला वेबिनार जॉईन केला नव्हता, कारण मी हा योग शिक्षकाचा कोर्स आहे तो लेटनं मी जॉईन केला होता. म्हणजे आमची ऍडमिशनची तारीख होती आय थिंक 12 जानेवारी, पण मी जवळपास 26 जानेवारीला हा कोर्स जॉईन केला. आणि हा मी निर्णय लेट घेतला असं मला वाटत होतं. बापरे, आता 10-12 दिवस झाले. पण ज्यावेळी मी जॉईन केलं, तर जॉईन केल्यानंतर भले मी 10-12 दिवसांनी लेट जॉईन केला, पण ती सुरुवातीपासूनची एक हे असते की बाबा 12 तारखेनंतरची सगळ्यांची ओळख होण्याचा जो, म्हणजे आपण विचार करा की शाळेतला पहिला दिवस जो असतोय तो एकदम अविस्मरणीय असतोय. आणि बरोबर. नंतर गेले की जरासं आपण कुठेतरी बॅकफुटवर असतोच. भले प्रतीक्षा नसलो तरी मनात कुठेतरी अशी हे वाटते की बाबा मी पहिल्या दिवसापासून असतो. तर माझी पहिली अशी रिक्वेस्ट आहे की सगळ्यांना की 6 जुलै पासून हा योग शिक्षक कोर्स चालू होतोय, तर 6 जुलैला सर्वांनी याचं ऍडमिशन घ्यावं, कारण पहिल्या दिवसापासून तुम्ही मिस आउट करणार नाही. ओके. त्यानंतर माझा असा अनुभव थोडक्यात मी सांगतो की मी हा कोर्स जॉईन केला. ह्या कोर्सचा अनुभव इतका म्हणजे तो शब्दात व्यक्त करता येणार नाही असा अनुभव आहे. तरी सुद्धा एक थोडक्यात असं सांगतो की इथली जी शिकवण्याची जी पद्धत आहे ती अगदी उत्कृष्ट, साधी, सरळ आणि सोपी आहे. जशी आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये हे आमच्या योग शिक्षिका शिकवत असतात. आणि त्याची शिकवण्याची, बोलण्याची पद्धत किंवा जी आत पोट तिडकीने ज्या शिकवत असतात ते खरंच ते फील होतं आम्हाला विद्यार्थ्यांना की किती तळमळीनं ह्या आम्हाला शिकवत असतात. आणि मी माझं हे सांगतो की मी ह्या 2 सेमिस्टर होत्या आम्हाला, तर त्या पहिल्या सेमिस्टर मध्ये मी पहिला आलेलो. तर त्याचं कारण असं की मी भले लेट जॉईन केलं, पण मी कंटिन्यू सकाळी 7 ते 8 सेशन मध्ये अटेंड असायचो. आणि कायम इनिशिएटिव्ह घेऊन मी त्यात ऍक्टिव्ह राहायचो. मॅडम काय ते टास्क देतात ते मी घ्यायचो, स्वीकारायचो, आणि ते चॅलेंज जे असेल ते मी स्वीकारायचो. आणि मी त्या दुर्वा एज्युकेशनच्या प्रवाहासोबत राहिलो, आणि ते राहण्याचा परिणाम असा झालाय की मी परीक्षेमध्ये टॉप करू शकलो. भले मला येतंय नाही ते तो भाग वेगळा, पण मी त्या प्रवाहात राहण्याचं काम केलं, एवढं याचं फळ मी त्या परीक्षेमध्ये टॉप न पास झालो असं मला वाटतं. तर तुम्ही सुद्धा ऍडमिशन घ्या, तुम्ही फक्त प्रवाहामध्ये राहा. ते योग शिक्षक कसं करायचं, काय करायचं ते सगळं मॅडम आणि सर बघून घेतात असा विश्वास आम्हाला आतापर्यंत मिळालेला आहे. नुकताच मी योग शिक्षक कोर्स ह्या 21 जूनला आम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि एक आता अभिमान वाटतोय की आमच्या नावापुढे योग शिक्षक ही ओळख आम्हाला समाजामध्ये मिरवण्यासाठी झालेली आहे. आणि याचा फायदा समाजासाठी होईलच, पण याचा महत्वाचा फायदा आहे की माझं स्वतःचं आरोग्य ह्या योगामुळं तंदुरुस्त राहणार आहे. मी आरोग्य संपन्न राहणार आहे. माझ्यासोबत माझी फॅमिली असेल, माझं कुटुंब असेल, माझे पै पाहुणे असतील, तर त्यांचे सुद्धा आरोग्य सुधारण्यासाठी याचा मला उपयोग होणार आहे. त्यासोबत याचा मला असा फायदा होणार आहे की मी एक्स्ट्रा इन्कम साठी याचा उपयोग करणार आहे. आता येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये मी माझे स्वतःचे योगा क्लासेस सुरू करतोय. तर त्याची सुद्धा एक या ठिकाणी मी सरांना सांगू इच्छितो की त्यांना सांगितली नव्हती, पण येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये मी माझे स्वतःचे योगा क्लासेस चालू करतोय सर. तर हो. मी सर्व साधकांना पुन्हा एकदा अशी विनंती करतो की खरंच हा दुर्वा एज्युकेशन मार्फत घेतला जाणारा हा योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स करा, कारण हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. तर तुमच्या आयुष्यामधला सुद्धा हा टर्निंग पॉईंट ठरेल. मी कोल्हापूरवरून तुषार कांबळे बोलतोय. माझी ओळख करायची विसरून गेलो. मी कोल्हापूरमधून तुषार कांबळे बोलतोय. मला हा कोर्स इतका भावला, आणि आम्ही ह्या कोर्स सोबत किंवा ह्या संस्थेसोबत किंवा हे आमचे गुरुवर्य असतील यांच्यासोबत एवढे अटॅच झालो की आम्ही फॅमिली घेऊन माझं सर्टिफिकेट आणायला आम्ही गेलो होतो. आणि तो तिथला आम्ही फिजिकली भेटून प्रत्यक्ष भेट जी झाली, तो क्षण म्हणजे अविस्मरणीय क्षण आमच्या आयुष्यातला होता. आणि असा योग दिवस पुन्हा आयुष्यात येईल का नाही माहिती नाही, पण हा जो 21 जूनचा योग दिवस आला तो खरोखरच अविस्मरणीय ठरला असं मला वाटतं. दुसरी अशी गोष्ट की आम्ही जानेवारीमध्ये कोर्स पूर्ण केला, हा जून महिन्यामध्ये संपला. पण आता जो कोर्स सुरू होतोय तो 6 जुलैला सुरू होतोय, आणि हा जवळपास डिसेंबर महिन्यामध्ये संपणार आहे. तर जे ह्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहेत तर त्यांच्यासाठी ही संधी आहे की येणारा पुढचा महिना हा जानेवारीचा असणार आहे. आणि तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे सगळे लोक काहीतरी नवीन करण्यासाठी इच्छुक असतात, तर आपल्याला एक चान्स आहे की तुम्ही हा कोर्स पूर्ण केल्यानंतर जानेवारीमध्ये स्वतःचे योगा क्लासेस चालू केले तर ऍडमिशनची जाहिरात पण करायला लागणार नाही. ऑटोमॅटिक तुम्हाला ऍडमिशन येऊ शकतात. लक्षात आलं का? तर माझी तुम्हाला सर्वांना पूर्ण अशी विनंती आहे, मनापासून विनंती आहे की तुम्ही हा कोर्स नक्की करा, आणि आपण सर्वजण मिळून हा योग आहे हा सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करूया. धन्यवाद.
धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान सरांनी अभिप्राय दिलेला आहे. त्याबद्दल सरांचे आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या अजून एक विद्यार्थिनी इथे आहेत, कादंबरी मॅडम. मॅडम तुमचं देखील स्वागत आहे. कादंबरी मॅडम आपल्या आहेत इथे. मॅडम तुमचं स्वागत. थँक्यू सर. येस. हरिओम सर्वांना. सर्वप्रथम मला या सुंदर वेबिनार मध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपली दुर्वा एज्युकेशन, कीर्ती मॅडम, ज्ञानेश्वर सर, योगिता मॅडम या सर्वांचे खूप खूप आभार. आत्ताच माझे सहकारी तुषार सर भरपूर काही बोलून गेलेत. खूप त्यांनी सगळंच सांगितलंय जवळपास. पण तरी मला माझा अनुभव शेअर करायला मिळतो तर मी नक्कीच मी संधी घेणं सोडणार नाही. 6 महिन्यापूर्वी आम्ही हा कोर्स जॉईन केला होता. त्यावेळेस आमच्याकडे एक मोटिव्ह नव्हतं सकाळी उठण्याचं. म्हणजे अगदीच गृहिणी म्हणून पाणी भरायला उठायचं, डब्बा करायला उठायचं हे सोडा, पण स्वतःसाठी उठण्याचं काही असं मोटिव्ह नव्हतं. पण ते मोटिव्ह आम्हाला या संस्थेने दिलं की स्वतःसाठी उठून काहीतरी करायचंय. स्वतःच्या आरोग्यासाठी काहीतरी करायचं. हा कोर्स फक्त कोर्स नव्हता. ऍक्च्युली एक पॉवर पॅक कोर्स म्हणू शकतो याला. 6 महिन्यातच इतकं काही कळलं की योगाबद्दल खूप फक्त एक आसनं, मगाशीच मॅडम म्हटल्या की फक्त आसनं म्हणजे योगा नाही. पण आपल्या सगळ्यांच्या डोक्यात, सर्वसाधारण माणसाच्या डोक्यात एवढंच असतं की आसनं म्हणजे योगा. पण त्याच्यामागे काय विज्ञान आहे, ते किती व्हास्ट आहे आणि त्यात आपण काय काय शिकू शकतो, हे सगळं ह्याच्यातून आम्हाला या कोर्समधून कळलं. अगदी 7 चक्रास असतील किंवा अजून बंद असतील अनेक अनेक गोष्टी यातून कळल्या ज्या आम्हाला आधी माहिती नव्हत्या. आणि कीर्ती मॅडम आणि योगिता मॅडम यांनी इतकं छान समजावलं, इतकं सोप्या पद्धतीने आम्हाला ते सगळं सांगितलं ना. पहिल्या सत्रापर्यंत अगदी या वयातलं शिक्षण, हा कोर्स कसं कम्प्लीट होणार, सगळ्या जबाबदाऱ्या, या सगळ्याचं सगळ्यांना टेन्शन होतं. रोज ग्रुपवर जसं पहिली सेमिस्टर जवळ आली ना, सगळ्यांचे मेसेज असायचे, अभ्यास नाही झालाय, कसं करणार, एक्झाम कशी जाणार आहे, पास होणार आहे की नाही, किती मार्क्स पडणार आहेत. पण योगिता मॅडम आणि कीर्ती मॅडमचं इतकं डेडिकेशन होतं. त्यांनी एक्झाम जवळ यायच्या वेळेस पण त्यांनी खूप आत्मविश्वास दिला आणि एक्झाम घेताना प्रॅक्टिकल असेल किंवा इतर गोष्टी असेल, त्या जेव्हा ते सगळं घ्यायच्या ना, तेव्हा आम्हाला त्यावेळेसच एक वेगळा आत्मविश्वास यायचा की अरे आपण करू शकतो. आणि किती छान पद्धतीने समोरचा माणूस आपल्याला शिकवतो. सेकंड सेमिस्टरमध्ये सगळ्यांचा दृष्टिकोन असा होता की अरे पहिल्या सेमिस्टरला आपल्याला जेवढी भीती वाटत होती की ती आता नाही वाटत आहे. कारण दोन्ही मॅडमनी इतकं छान समजावून सांगितलं होतं आम्हाला. आणि पहिल्या परीक्षेचा अभ्यास असा होता, एक एक्सपिरियन्स असा होता की नेक्स्ट एक्झामला कोणी घाबरलं नव्हतं, कोणावरही दडपण नव्हतं. कारण तो त्यांचा एक शिकवण्याची जी पद्धत होती आणि जो त्यांचा आमच्यावरचा आत्मविश्वास होता, त्यामुळे आमचा आत्मविश्वास ऑटोमॅटिक वाढला. त्यामुळे मी सर्वांना आवर्जून सांगेन की खरंच तुम्हाला ही संधी दुर्वा एज्युकेशन कडून मिळते तर ती तुम्ही घ्या. थोडासा वेळ स्वतःसाठी काढा. जसं तुषार सर म्हणाले की याच्यातून आपलं आरोग्य आणि दुसरं म्हणजे एक्स्ट्रा इन्कम सोर्स, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. आता या जगात जगण्यासाठी आपल्याला जे गरजेचं आहे ते म्हणजे इन्कम आणि दुसरं म्हणजे आरोग्य. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या कोर्स मधून मिळणार आहेत. कमी वेळात आपण एक योग शिक्षक ही एक पदवी आपल्याला मिळणार आहे आणि ती वापरून आपण स्वतःसाठी आणि ऑफकोर्स माणूस म्हणून आपण ह्या जगाला, ज्या समाजात राहतो त्याला एक देणं लागतो, तर ते देणं म्हणजे फेडण्याची किंवा त्या समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आपल्याला यातून मिळते. तर ती सगळ्यांनी घ्यावी आणि या कोर्सला आवर्जून ऍडमिशन घ्यावं अशी मी सगळ्यांना दुर्वा एज्युकेशन कडून पण विनंती करते. आणि मी स्वतः पर्सनली पण तुम्हाला हे खरंच आवर्जून सांगेन की हा कोर्स तुम्ही केल्यानंतर स्वतःमध्ये तुम्हाला खूप बदल जाणवेल. मला स्वतःला अंतर्बाह्य असा बदल माझ्यामध्ये जाणवतोय. पूर्वी खूप ओव्हर थिंकिंगची सवय होती. सगळ्या गोष्टींबद्दल खूप जास्त विचार करायचा, असं भांडवल्यासारखं असायचं. ते सगळं म्हणजे मनाला एक शांतता मिळते हे सगळं आसनं करताना. किंवा मॅडम आपल्या ज्या कोर्समध्ये जे ग्रंथांचा वगैरे जो आधार घेतलेला आहे, स्पेशली भगवद्गीतेमध्ये जसं सांख्ययोग आम्हाला शिकवला गेला, कर्मयोग शिकवला गेला, तर ह्या सांख्ययोगातून, कर्मयोगातून जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळाला आम्हाला वेगळा. तर या सगळ्यामुळे या कोर्समध्ये खरोखर अंतर्बाह्य बदल घडवण्याची एक ताकद आहे. त्यामुळे हा कोर्स सगळ्यांनी आवर्जून करावा असं मलाही वाटतं. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप छान बोलल्या मॅडम आणि खरंच आज प्रत्येकाने यावरती विचार करावा असं मला वाटतं. धन्यवाद कादंबरी मॅडम, धन्यवाद तुषार सर, धन्यवाद योगिता मॅडम, धन्यवाद कीर्ती मॅडम.
ओके. आता मला इतर विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की किती जण असा एक्सपिरियन्स घ्यायला तयार आहेत, त्यांनी आता यस टाईप करायचं आहे. ओके, किंवा मी टाईप करा की यस मला हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, मी टाईप करा. ओके, किती जण तयार आहेत? चला फास्ट. तुम्ही आता लाईव्ह एक्सपिरियन्स बघितलेत आमच्या 2 विद्यार्थ्यांचे. ओके, तर असा एक्सपिरियन्स किती लोकांना घ्यायला आवडेल त्यांनी येस टाईप करायचं आहे. मग आपण पुढे जाऊया किंवा मी टाईप करायचं आहे फास्ट. ओके, जयवंत सर म्हणतात येस, उमेश सर म्हणतात येस, वैभवराज म्हणतात मी. ओके, छान मस्त. शिल्पा मॅडम म्हणतात येस मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. ओके ठीक आहे. मंगल मॅडम म्हणतात येस. ओके, प्रतिमा मॅडम म्हणतात येस. ओके, आरती मॅडम म्हणतात मी. ओके, ज्योत्स्ना मॅडम म्हणतात येस. ओके, खूप लोकांचे मेसेज येतात. बघा कसं आहे ना, ह्या गोष्टी आम्ही सांगितल्या तर तुम्हाला त्या खऱ्या नाही वाटणार आणि म्हणून आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितल्या. त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत ते अनुभव त्यांनी शेअर केलेले आहेत. सो खरंच प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे की असा अनुभव तुम्हालाही घेता येऊ शकतो आणि त्याच्यामुळे किती जण असा अनुभव घ्यायला तयार आहेत त्यांनी येस टाईप करायचा आहे किंवा मी टाईप करायचं आहे, बस एवढंच आहे ते. ओके, खूप लोकांचे मेसेज येतात. मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, पुढची 10 ते 15 मिनिटे घेणार आहे फक्त आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे. ओके, सो बी रेडी. खूप लोकांनी येस टाईप केलेलं आहे, खूप लोकांनी मी टाईप केलं आहे. सो त्या सगळ्यांना एक विनंती करतो की पुढची 10-15 मिनिटं अगदी प्रामाणिकपणे हा वेबिनार अटेंड करा आणि तुम्हीच ठरवा की काय आणि कसं ते. ओके, तर बघा आपल्या कोर्समध्ये शिकवले जाणारे विषय तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्या संदर्भातले अनुभव आपल्या विद्यार्थ्यांनी पण एक्सप्लेन केले आहेत. मग आता आपण वेबिनारच्या पुढच्या टप्प्यात जाऊया. आपली जी संस्था आहे, ओके, आणि ती संस्था लिगली आहे का असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. तर येस, आपली संस्था ही धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत आहे आणि आपण शासनाच्या बऱ्याचशा डिपार्टमेंटला असोसिएट आहोत, ज्याच्यामध्ये नीती आयोग आहे, स्किल इंडिया आहे, आयुष मंत्रालय आहे, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आपण असोसिएट आहोत. त्यामुळे आपली संस्था लिगली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आणि आपल्या संस्थेचं प्रमाणपत्र तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यामुळे आपल्या संस्थेच्या प्रमाणपत्रावरती तुम्ही सहज स्वतःचा क्लासेस सुरू करू शकता. तुमच्या स्वतःच्या नावापुढे तुम्ही योग शिक्षक म्हणून लिहू शकता आणि नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकता. काहीच अडचण नाहीये. ओके, त्याच्यानंतर पुढे बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर आम्हाला कशा पद्धतीने सर्टिफिकेट असेल आमची किंवा मार्कशीट असेल, तर त्याचा एक नमुना तुमच्यासमोर मी दाखवतोय बघा की हे आपलं सर्टिफिकेट आहे आणि हे आपली मार्कशीट आहे. ओके, सॅम्पल मार्कशीट आणि सॅम्पल सर्टिफिकेट अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं मिळणार आहे, ज्याच्यावरती आपल्या दोन्ही एक शिक्षिका त्यांची सिग्नेचर असणार आहे, माझी सिग्नेचर असणार आहे, आमचा स्टॅम्प असणार आहे आणि सगळं अगदी व्यवस्थित डिझाईन केलेलं आहे जे तुम्हाला दिलं जाणार आहे. क्लिअर? हे तुम्हाला प्रिंटेड मध्ये पण मिळतं, पीडीएफ मध्ये पण मिळतं. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. सो अशा पद्धतीने तुम्हाला सर्टिफिकेट ओके, सो असं सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया की बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर मी ह्याच्यात सहभागी होऊ शकतो का किंवा कोण कोण सहभागी होऊ शकतो ह्याच्यामध्ये. तर बघा, तुम्ही नोकरदार असाल, व्यावसायिक असाल, येस तुम्ही सहभागी होऊ शकता. तुम्ही गृहिणी असाल, बेरोजगार असाल, विद्यार्थी असाल, पालक असाल, शिक्षक असाल, प्राध्यापक असाल, डॉक्टर असाल, वकील असाल, फिटनेस कोच असाल किंवा इतर कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल किंवा एखाद्या व्यक्तीला सामाजिक कार्य करण्याची आवड असेल, असा प्रत्येक जण ह्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो. इथे लक्षात म्हणजे ज्या व्यक्तीला योगामध्ये इंटरेस्ट आहे, ओके, योग अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे, ती प्रत्येक व्यक्ती ह्या कोर्समध्ये सहभागी होऊ शकते. काहीच अडचण नाहीये. मग याच्यासाठी पात्रता काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तुमचं 12वी पर्यंत शिक्षण असणं गरजेचं आहे. येते लक्षात. मग ती कुठलीही शाखा असू दे, म्हणजे सायन्समधून असाल तुम्ही, कॉमर्समधून असाल किंवा आर्ट्समधून असाल, कुठल्याही शाखेचा तुम्ही असाल तरी चालेल, पण कमीत कमी 12वी असणं गरजेचं आहे. तुमची वयोमर्यादा 18च्या वरती असणं गरजेचं आहे. 18च्या पुढे वय असणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला हा जो अभ्यासक्रम आहे तो 6 महिन्यांचा आहे आणि तो सुरुवात त्याची होते 6 जुलैपासून, सोमवारपासून. ओके, आपला जो अभ्यासक्रम आहे तो रोज असतो, सोमवार ते शुक्रवार. शनिवार रविवार आपण सुट्टी देतो आणि हे मी का मुद्दामून तुम्हाला सांगतोय रोज असतो, कारण का आज मार्केटमध्ये जर तुम्ही अभ्यास कराल तर बघा 6 महिन्याचा कोर्स सांगून फक्त आठवड्यातून 1 दिवस तुम्हाला अभ्यास शिकवला जातो, रविवारी किंवा फार फार तर सॅटर्डे संडे असा तुमचा 6 महिन्याचा अभ्यासक्रम चालतो. पण इथे आमच्या इथे रोज सोमवार ते शुक्रवार रोज तुमचा अभ्यास चालतो आणि अगदीच
कुठे आम्हाला वाटलं तर आम्ही शनिवार रविवार पण अभ्यास घेतो आणि हे आमच्या जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. ओके, म्हणजे आम्ही भरभरून तुम्हाला शिकवणार आहोत. असं नाही की फक्त तुमचं ऍडमिशन घेतलं आणि झालं, असं नाही. तर तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा आम्ही काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. मग याची वेळ काय असेल तर सकाळी 7 ते 8 आणि सेम झूम लाईव्ह असणार. जसं आत्ता आपण झूमवरती लाईव्हवरती बोलतोय, सेम आपलं झूम लाईव्ह असणार आहे सकाळी 7 ते 8. तुम्हाला लाईव्ह शिकवलं जाणार आहे. तुम्ही लाईव्ह प्रश्न विचारू शकता, तुमच्या शंका विचारू शकता. सगळ्या गोष्टी ह्या काय असणार आहेत, फेस टू फेस असणार आहेत लाईव्हमध्ये. ओके, म्हणजे देर इज अ नो रेकॉर्डेड क्लास, म्हणजे हा रेकॉर्डेड क्लास नाहीये असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची जी भाषा असणार आहे ती मराठी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम हा 6 महिन्याचा मराठीमध्ये शिकवला जाणार आहे, आपल्या मातृभाषेमध्ये शिकवला जाणार आहे. हा एक जबरदस्त बेनिफिट आहे तुमच्यासाठी. ओके, तर ही थोडक्यात माहिती आपल्या ह्या कोर्स संदर्भातली मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आता थोडंसं पुढे जाऊया की या योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्सचा फायदा काय. तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुमचं स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं. येते लक्षात. जसं आत्ता कादंबरी मॅडम पण म्हटल्या किंवा आपले तुषार सर पण म्हटले की स्वतःमध्ये खूप जबरदस्त फायदे होतात, हे लक्षात घ्या. आपण इतरांच्या आयुष्यामध्ये तर फायदे देणारच आहोत, पण सगळ्यात पहिला फायदा आहे जो म्हणजे आपल्या स्वतःच्या आरोग्यामध्ये खूप चांगला फायदा होतो. त्यानंतर तुम्ही इतरांचं शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारू शकता. तुम्ही स्वतःच्या नावापुढे योग शिक्षक लिहू शकता. तुम्ही स्वतःचे ऑनलाईन ऑफलाईन वर्ग सुरू करू शकता. तुम्ही वैयक्तिक शिकवणी घेऊ शकता. तुम्ही कॉर्पोरेट शाळा, महाविद्यालय, सोसायटी, सामाजिक ट्रस्ट आदी ठिकाणी योग शिक्षक, प्रशिक्षक देऊ शकता आणि नोकरी देखील करू शकता. ओके, आणि हे सगळं कसं करायचं यासाठी तुम्हाला स्पेशल लेक्चर आपल्या क्लासमध्ये दिले जातात. ओके, ह्या संपूर्ण गोष्टींची तुम्हाला स्पेशल लेक्चर असतील ते आपल्या क्लासमध्ये तुम्हाला तिथे मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो बऱ्याच लोकांचा की सर हे सगळं तुम्ही सांगताय ठीक आहे, पण आम्ही हा क्लास केल्याच्या नंतर याच्यामध्ये व्यवसाय कसा करायचा, यासाठी काय. तर यासाठी तुम्हाला माझा स्पेशल लेक्चर असतो, मीच तुम्हाला तो लेक्चर घेणार आहे की हाऊ टू स्टार्ट, आपण सुरुवात कशी करायची. आपण योग शिक्षक झाल्याच्या नंतर आपला स्वतःचा वर्ग आपल्याला सुरू करायचा आहे, तो कसा करायचा, कुठल्या माध्यमातून करायचा, ऑनलाईन करायचा, ऑफलाईन करायचा. बरं, मग ऑनलाईन आणि ऑफलाईन करायसाठी आपल्याला स्टुडंट कुठून मिळणार, त्यासाठी जाहिरात कशी करायची, कुठे करायची, म्हणजे एकही रुपया खर्च न करता आपण आपली जाहिरात कशी करायची, AI ChatGPTचा उपयोग करून, किंवा एकही रुपयाचा खर्च न करता आपण आपली जाहिरात सोशल मीडियाला कुठे पाठवायची, आपल्याच एरियातल्या लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला इथे मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला फक्त योग शिक्षक बनवून आम्ही सोडणार नाही, तर योग शिक्षक बनल्याच्या नंतर पुढे कसं जायचं यासाठी देखील तुम्हाला आम्ही काय करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. ओके, सो त्याचंही काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ही आत्ताची बॅच आणि हे आमचं प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला होता. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस मागच्या महिन्यात झाला जूनमध्ये, 21 जूनला. त्याच दिवशी आम्ही काय घेतलं होतं, हा प्रोग्राम घेतला होता. खूप छान प्रोग्राम झाला. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून बरेचसे योग शिक्षक आमचे आले होते. अगदी आमचे जे उत्तम सर आहेत ते कर्नाटकावरून आले होते आणि खूप छान झाला. बरीचशी मंडळी ही सहकुटुंब आली होती आणि हा सोहळा आमच्या डोंबिवलीमध्ये झाला. त्याचा हा एक जस्ट फोटो आहे. खूप फोटो आहेत, पण एकच फोटो इथे मी लावलेला आहे. आणि आमचा हा जो सोहळा झाला, योग शिक्षक प्रमाणपत्र वितरण सोहळा, त्याची बातमी अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि हे खूप खरंच चांगलं आहे, कारण का तुमच्या कार्याची दखल कुठेतरी घेतली जाते. ओके, सो नक्कीच पुढच्या बॅचमध्ये तुम्हाला बघायला आवडेल. आणि म्हणून मी आता शेवटाकडे जाताना पुन्हा एकदा एक प्रश्न विचारतोय की आमच्या ह्या बॅचमध्ये सहभागी व्हायला किती जण तयार आहात, त्यांनी येस टाईप करा. येस सर, मला योग शिक्षक बनायचं आहे आणि आम्ही तुमच्या ह्या संपूर्ण 6 महिन्याच्या वर्गामध्ये सहभागी व्हायला तयार आहोत. फक्त आम्हाला पुढचं सांगा की आम्ही ऍडमिशन कसं घ्यायचं. ओके, येस, पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये आपण सगळी प्रोसेस सांगत आहोत. येस, इथपर्यंत सगळ्यांना सगळं क्लिअर आहे. बघा, आपला हा जो प्रमाणपत्र वितरण सोहळा होतो तो ऑफलाईन होतो. प्रत्यक्ष आम्ही इथे मुंबईमध्ये बोलवतो सगळ्यांना. येस, ज्यांना शक्य नसेल त्यांना आम्ही कुरिअरनी प्रमाणपत्र पाठवतो, त्यांना PDF स्वरूपात पण पाठवतो. आता यावेळेला बघा, काय योगायोग होता की 21 जून या दिवशी आमचा हा प्रमाणपत्र सोहळा झाला आणि 21च विद्यार्थी आमच्याकडे होते.
ओके. 21 विद्यार्थ्यांना आम्ही सर्टिफाईड योग शिक्षक बनवलेलं आहे. त्यातले फक्त 2 का 3 शिक्षक आलेले नव्हते. मग त्यांना आम्ही कुरिअरनी पाठवलं. पण बाकीचे 17 ते 18 लोकं तिथे आलेले होते. सो अशी पण आहे सुविधा. म्हणजे असं नाही काही लोकं म्हणतील, की सर आम्हाला नाही शक्य झालं तर मग कसं काय? तर काही टेन्शन नाही. ज्यांना शक्य होतं त्यांनी प्रत्यक्ष येऊ शकता तुम्ही सर्टिफिकेट घेण्यासाठी. त्या निमित्ताने आपल्या भेटीगाठी होतात. प्रत्यक्ष आपण एकमेकांना बघतो आणि एकमेकांचे विचार कळतात. एकमेकांची सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वेगळा आनंद मिळतो तिथे आणि नक्कीच एक वेगळा उत्साह असतो त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे प्रत्यक्ष तुम्ही येऊ शकता आणि नाही जर शक्य झालं तरी तुम्हाला आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून आणि कुरिअरच्या माध्यमातून प्रमाणपत्र पाठवत असतो. ओके. तर ह्या 6 महिन्याच्या प्रवासाची सुरुवात 6 तारखेपासून होणार आहे. बरोबर की नाही? मागच्या वेळी 21 विद्यार्थ्यांना 21 तारखेला आम्ही सर्टिफाईड शिक्षक केलेला आहे आणि यावर्षी ह्या बॅचमध्ये 6 महिन्याचा हा कोर्स 6 तारखेला सुरुवात होत आहे. ओके. सो बरंचसं काय-काय कनेक्शन असतं. तर किती लोकं ह्या प्रवासामध्ये यायला तयार आहेत असा मी प्रश्न केला होता आणि इथे मला खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. ओके. येस, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. येस, येस. ग्रेट, ग्रेट. छान. चला धन्यवाद. आता तुम्हाला जास्त वेळ न घेता डायरेक्टली मुद्द्याचं बोलतो, की हा जो 6 महिन्याचा जो प्रवास आपण सुरू करणार आहोत. ओके. तर या 6 महिन्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला काय-काय मिळतं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण प्रॅक्टिकल प्रशिक्षण मिळतं. म्हणजे संपूर्ण योग अभ्यास हा तुम्हाला शिकवला जातो. त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिकल असते. ओके. बरंचसं काय-काय असतं. आता तुम्हाला योगिता मॅडम आणि कृती मॅडमने ऑलरेडी सगळं सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अनुभवी तज्ञांचं मार्गदर्शन असतं. म्हणजे आपले योग शिक्षक तर आहेतच. योगिता मॅडम, कीर्ती मॅडम किंवा मी, ओके. आम्ही आहोतच. पण याच्या व्यतिरिक्त पण काही अनुभवी तज्ञ आहेत. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला दिलं जातं. ओके. म्हणजे डाएटसाठी आम्ही काही वेगळे स्पेशल गेस्ट बोलवतो. त्याच्यानंतर प्राणायामासाठी किंवा इतर शुद्धिक्रिया आहे त्याच्यासाठी वेगवेगळे गेस्ट आम्ही बोलवतो आणि त्यांचं देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्गदर्शन मिळतं. त्याचबरोबर जो काही अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाणार आहे, त्या अभ्यासक्रमाच्या तुम्हाला पी-डी-एफ नोट्स देखील मिळतात. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर तुम्हाला योग शिक्षकची एक्झाम असते आणि ती एक्झाम पण तुमची ह्याच्यामध्ये घेतली जाते ऑनलाईनच्या माध्यमातून. ती कशी काय त्याचं सगळं तुम्हाला इथे योगिता मॅडम आणि कीर्ती मॅडम तुम्हाला त्या वेळेला सांगतात. काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर संस्थेमार्फत तुम्हाला एंटरशिप पण दिली जाते. ओके. त्याच्याबद्दल पण तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जातं. योग शिक्षकचं प्रमाणपत्र मिळतं तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समारोप कार्यक्रम आपला होतो. कारण काय होतं ना, एक गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही आहे ना ऑनलाईनमध्ये सर्टिफिकेट देऊ शकतो. प्रॉब्लेम काहीच नाही. आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी ऑनलाईनच सर्टिफिकेट दिलं जातं. म्हणजे ऑनलाईन प्रशिक्षण आहे, ऑनलाईन सर्टिफिकेट पाठवून मोकळे होतात. पण आमची इच्छा आहे की नाही, ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडनं अभ्यासक्रम पूर्ण केलाय, त्यांना प्रत्यक्ष भेटावं, त्यांच्याशी संवाद साधावा, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून आम्ही हा समारोप कार्यक्रम आयोजित करतो, की जेणेकरून तुम्हाला एक तुमचा कॉन्फिडन्स वेगळा बिल्ड होतो. जसं आता तुषार सर पण बोलले, की मी सहपरिवार घेऊन कोल्हापूरवरून आलो होतो. बरोबर की नाही? एक वेगळा आनंद त्यांना पण मिळाला, त्यांना मिळाला, त्यांच्या कुटुंबाला मिळाला आणि आम्हाला देखील मिळाला. ओके. सो एक एकमेकांची ओळख होते आणि त्याच्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला बिल्ड होतो आणि म्हणून आम्ही तो समारोप कार्यक्रम पण इथे आयोजित करत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला लाईफटाईम मेंबरशिप मिळते. म्हणजे इथून पुढे तुम्हाला कधी काही मदत लागली तर आमची तुम्ही मदत घेऊ शकता किंवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे शिबिरं आयोजित करत असतो. त्या शिबिरांमध्ये पण तुम्हाला सहभाग फ्री ऑफ कॉस्ट मिळत असतो. ओके. सो तुम्हाला एक WhatsApp ग्रुपला ॲड केलं जातं. त्या WhatsApp ग्रुपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील पुढे-पुढे आणि तुम्हाला एक डिस्काउंट कुपन आपल्या संस्थेच्या माध्यमातून दिलं जातं, की भविष्यात तुम्हाला जर का आमच्याकडून काही इतर गोष्टी शिकायच्या असतील, म्हणजे आमचे वेगवेगळे कोर्सेस चालतात संस्थेकडून, तर त्यासाठी तुम्हाला एक डिस्काउंट मिळतं त्याच्यामध्ये. तर असा हा 6 महिन्यांचा जो कोर्स आहे, त्या कोर्ससाठी तुम्ही जर का प्रवेश घेताय, तर तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी त्यासोबत मिळणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की हा प्रवेश घेण्यासाठी फी किती आहे? बरोबर की नाही? कारण का सगळं येतं ते कुठं येतं? पैशाशी येतं. ओके. तर याची फी तुम्हाला मी इथे सांगणार आहे. पण किती फी असेल? जस्ट इमॅजिन करा किती असेल? 25,000, 30,000, 40,000, 50,000 किती असेल? कारण का असू शकते ना, आज मार्केटमध्ये काही असू शकतं. ओके. सो किती फी असू शकते? काय वाटतं? तुम्ही टाइप करून पाठवा. काय वाटतं तुम्हाला किती असेल फी? 6 महिन्यांचा अभ्यासक्रम आहे. लाईव्ह अभ्यासक्रम आहे. इंटरॅक्टिव्ह अभ्यासक्रम आहे आणि फक्त अभ्यासक्रम नाही, तर तुमची एक्झाम असणार आहे. 2 सेमिस्टरमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे. तुम्हाला सर्टिफिकेट
मिळणार आहे योग टीचर्स म्हणून, आणि बरंच काय काय मिळणार आहे. किती असायला पाहिजे? येस, 10,000, 15,000, 20,000, 30,000, 25,000 किती असायला पाहिजे? काय सांगाल? येस, बरीच लोक टाईप करतायत. आकडा मी सांगणार नाही काय काय टाईप करतायत ते, पण बरीच लोक टाईप करतायत. ओके, ग्रेट. ठीक आहे, ठीक आहे, छान. ओके, प्रतिमा मॅडम म्हणतात 25,000 रुपये. ओके, शिल्पा मॅडम पण म्हणतात 25,000 रुपये. ओके, एक सर म्हणतात 20,000 रुपये. ओके, एक म्हणतात 6,000 रुपये. ओके, एक म्हणतात 5,000 रुपये. ओके, ठीक आहे, ग्रेट. चला, पण मला काय म्हणायचंय, पैसे भरून शिकण्यासाठी तुम्ही तयार आहात का? चला, फी किती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण पैसे भरून शिकण्यासाठी तयार आहात का? कारण तो खूप महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. कारण काय ना, मी नेहमी सांगतो की गेलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण गेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. ही एक वेळ आलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये की यस, शिक्षक बनण्याची एक संधी आलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये. ही संधी खूप महत्वाची आहे. ओके, रुद्र सर म्हणतात, काय रुद्रांश सर म्हणतात 50,000 अभाव. ओके, ठीक आहे, येस. तर पैसे भरून हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी किंवा योग शिक्षक बनण्यासाठी किती लोक तयार आहेत? फास्ट. बघा, फुकटाची ना किंमत नसते, बरोबर की नाही? फुकटाची किंमत नसते. म्हणून हा जो 6 महिन्याचा अभ्यासक्रम आहे त्यासाठी तुम्हाला काही फी द्यावी लागणार आहे. ओके, आता आपण फी म्हणूया, कारण का पूर्वी असं होतं की गुरुदक्षिणा दिली जायची, बरोबर की नाही? गुरुदक्षिणा असायची पूर्वी, पण आता गुरुदक्षिणा नाही म्हणू शकत आपण. आता फी असं म्हटलं जातं. तर ह्या 6 महिन्याच्या प्रॅक्टिकल सर्टिफिकेटसाठी फी आहे, आणि ती फी भरण्यासाठी किती लोक तयार आहेत असा मी प्रश्न केला, तर खूप लोकांचे मेसेज आले की येस सर, आम्ही तयार आहोत. येस, ग्रेट, धन्यवाद. मंगल मॅडम म्हणतात येस, दिनेश सर म्हणतात तयार आहोत, प्रतिमा मॅडम म्हणतात येस, शिवानी म्हणतात येस, शुभांगी मॅडम म्हणतात येस, येस, डॉक्टर आहेत ते म्हणतात की येस सर. ओके, ग्रेट, ग्रेट, छान. तर आता आहे ना, मी तुम्हाला ना एक फी सांगणार आहे याची. तर ती फी बघून लेफ्ट कोणी होऊ नका, कारण का ती फी तुम्हाला भरायची नाहीये. ओके, तुमच्या स्क्रीनवरती आता एक फी दिसणार आहे, ती फी बघून कोणी लेफ्ट होऊ नका, कारण का ती फी तुम्हाला भरायची नाहीये. बघा, आपण हा जो संपूर्ण 6 महिन्यांचा अभ्यासक्रम घेतो, त्या अभ्यासक्रमाची फी आम्ही जी ठरवलेली आहे ती फी आहे 12,000 रुपये. ओके, आम्ही जो काही अभ्यासक्रम 6 महिन्यात तुम्हाला देणार आहोत त्याची फी आहे 12,000 रुपये. आणि जुने विद्यार्थी इथे आहेत त्यामुळे त्यांनाही माहिती आहे, असं काही मी वेगळं सांगत नाही. पण इथे ना आपण एक सवलत देतोय की जे खरंच इच्छुक आहेत, ज्यांना खरंच याच्यामध्ये काम करायचंय, ज्यांना खरंच स्वतःच्या नावापुढे योग शिक्षक लिहायचं आहे, ज्यांना खरंच स्वतःमध्ये इतरांमध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे, त्यांच्यासाठी एक ऑफर आपण देत आहोत. आणि ती ऑफर म्हणजे 12,000 तुम्हाला भरायची गरज नाहीये, तर ती फक्त आणि फक्त तुम्हाला किती भरायची आहेत? 9,999 रुपये. किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. ओके, सो ही विशेष ऑफर तुमच्यासाठी आपण दिलेली आहे, आणि ही विशेष ऑफर तुमच्यासाठी खरंच विशेष असणार आहे, कारण का 6 महिने तुम्हाला हे सगळं प्रशिक्षण मिळणार आहे, इथे लक्षात. आणि तेही रोज मिळणार आहे. तर आत्ता मला सांगा किती लोक तयार आहेत? कारण का पैसे म्हटलं ना की नाही 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 सर, मला योग शिक्षक बनायचं आहे, मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, मला समाजासाठी काम करायचं आहे, पण पैसे म्हटलं की लोक लगेच मागे हटतात. आत्ता मला सांगा की येस सर, मी 9,900 रुपये भरून योग शिक्षक बनायला तयार आहेत, असे किती लोक आहेत? फास्ट, फास्ट. येस, क्या बात आहे. शिल्पा वेळेकर म्हणतात की येस सर, तयार आहे, ग्रेट. माधवी मॅडम म्हणतात येस सर, तयार आहे, अरे वा, ग्रेट. येस, येस, ग्रेट, 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 छान, छान. खूप लोकांचे मेसेज येतात की येस, ओके, ग्रेट, छान. कसं असतं ना, हे खूप महत्वाचं आहे. कारण का भगवद्गीतेमध्ये काय शिकवलंय? पेराल तरच उगवेल. आपण फक्त जर का उगवण्याची अपेक्षा करू ना, तर ते शक्य नाहीये. तुम्हाला पेरावं लागेल. येते लक्षात? तुम्हाला पेरावं लागेल. जर तुम्ही पेरलत ना, तरच तुमच्या आयुष्यात काहीतरी उगवेल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला जर का एक सक्षम योग शिक्षक बनायचं असेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं असेल, तर तुम्हाला पेरावं लागेल. म्हणजेच काय? तर तुम्हाला फी भरावी लागेल. इथे लक्षात. तर 12,000 फी आहे, आणि ती 12,000 फी आहे. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला डिस्काउंट जर एकत्र तुम्ही भरताय, तर तुम्हाला 9,999 रुपये आहे. पण जर कोणाला एकत्र 9,999 भरता येत नसेल,
ओके, तर त्याच्यासाठी आमच्याकडे एक वेगळी सुविधा आहे, पण ती सुविधा तुम्हाला मी इथे सांगणार नाहीये. त्यासाठी तुम्ही मला वैयक्तिक मेसेज करायचा आहे की सर माझी ना पैशाची अडचण आहे, मला तुमचा अभ्यासक्रम खूप चांगला आवडला, तुमच्या शिक्षकांनी जी जी माहिती सांगितली ती पण आवडली, जुने विद्यार्थी जे काही बोलले ते पण मला खरंच खूप पटलं, खूप आवडलं आणि त्याच्यामुळे मला तुमच्या संस्थेमध्ये हा अभ्यासक्रम करायचा आहे. पण वन टाइम 10,000 रुपये भरणं मला शक्य नाही आहे. सो माझ्यासाठी काही वेगळं होऊ शकतं का? तर येस, वेलकम. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मला एक वैयक्तिक मेसेज करायचा आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी केलं जाईल. ओके, सो ऑफर कळली तुम्हाला. 12,000 फी आहे. वन टाइम भराल तर तुम्हाला 9,900 रुपयामध्ये मिळणार आहे. ही आपली फी आहे आणि या फी मध्ये काय काय इन्क्लुडिंग आहे हे तुम्हाला सगळ्यांना समजलेच आहे. ओके, जास्त मी आता तुमचा वेळ घेणार नाहीये. फक्त एवढंच सांगेन की जी लोक नाव नोंदवणार आहेत त्यांनी काय करायचंय, या स्कॅनरला स्कॅन करून तुम्ही पैसे पाठवू शकता किंवा 9699367299 हा गुगल पे फोन पे नंबर आहे, याच्यात तुमची फी ट्रान्सफर करा. तुमचं नाव आम्हाला पाठवा, तुमचा फीचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा. आम्ही तुम्हाला आमच्या मेन ग्रुपमध्ये, मुख्य ग्रुपमध्ये काय करू, ऍड करू आणि तिथे तुम्हाला पुढची लिंक वगैरे सगळी झूमची मिळेल आणि इतर पण काही माहिती तुम्हाला त्या ग्रुपमध्ये दिली जाईल. ओके, आता तुम्ही वेबिनारच्या ग्रुपमध्ये आहात, तुम्ही ऍडमिशन घेतल्याच्यानंतर तुम्हाला मुख्य ग्रुपमध्ये काय केलं जाईल, ऍड केलं जाईल. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी, याचा एक स्क्रीनशॉट काढा सगळ्यांनी. येस, स्क्रीनशॉट काढा सगळ्यांनी. कोणाला बँक ट्रान्सफर करायचं असेल तर त्याची पण डिटेल तुमच्या समोर दिलेली आहे. म्हणजे स्कॅनरनी पण पाठवू शकता, बँक अकाउंटनी पण पाठवू शकता किंवा गुगल पे किंवा फोन पेने पण तुम्ही फी पाठवू शकता. आणि फी पाठवल्याच्या नंतर काय करायचंय, याच नंबरला बघा, हा 96993672 हाच नंबर व्हॉट्सअपला आहे. याच नंबरला तुम्हाला काय करायचंय, तुमचं नाव पाठवायचंय आणि तुमच्या फीचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला विदिन अ मिनिट आपल्या मेन ग्रुपमध्ये ऍड केलं जाणार आहे. ओके, सो स्क्रीनशॉट काढायचं आहे सगळ्यांनी. येस, ग्रेट 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 ग्रेट. येस, बऱ्याच लोकांचा मेसेज येतोय की सर इन्स्टॉलमेंटमध्ये फी आहे का? तर मी त्यांना एवढी रिक्वेस्ट करतो की येस आहे, काहीतरी सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहे, काहीच हरकत नाही. पण ते मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा, नक्कीच तुम्हाला मी पुढची सुविधा काय आहे ती तुम्हाला सांगतो. काहीच अडचण नाही. ओके, आहे इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी आहे, पण त्याला काही टर्म कंडिशन्स आहेत आणि त्यासाठी मी इथे आता सांगत नाहीये. तुम्ही मला वैयक्तिक मेसेज करा, ते टर्म कंडिशन काय आहेत, कसं आहे ते तुम्हाला मी तिथे सांगेन. ओके, सो सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत अशी मी आशा बाळगतो आणि लवकरात लवकर आपल्या नावाची काय करा, नोंदणी करा, कारण का आपण लिमिटेड सीट घेणार आहोत. येस, आपण लिमिटेड सीट घेणार आहोत आणि म्हणून लवकरात लवकर आपल्या नावाची काय करायची आहे, तुम्हाला नोंदणी करायची आहे. ओके, थोडंसं पुढे जाऊया. एकच सांगेन मित्रांनो की शिवरायांची एक शिकवण आहे आपल्या सगळ्यांना, बरोबर की नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आजही आहेत असं मी म्हणेन. आणि त्यांची एक शिकवण आहे की राज्य छोटंसं का असेना पण ते स्वतःचं असावं आणि त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तरच जग तुम्हाला आदर करेल. ओके, कसं आहे ना, ह्या जगामध्ये त्याच लोकांना सॅल्यूट केलं जातं त्यांचं काहीतरी अस्तित्व आहे. त्यामुळे आज स्वतःला प्रश्न विचारा की माझं अस्तित्व काय आहे, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या समाजामध्ये माझं अस्तित्व काय आहे. मग ते जर अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं असेल एक योग शिक्षक म्हणून, तर यस, आपला हा जो क्लास आहे तो तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करण्यासाठी मदत करणार आहे. आणि म्हणून एक निर्णय घ्या, आजच एक निर्णय घ्या की मला योग शिक्षक बनायचं आहे आणि मला स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. समाजामध्ये मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. कारण का, जर तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तरच हे जग तुम्हाला सॅल्यूट करेल, रिस्पेक्ट देईल, तुमचा आदर करेल आणि हेच सत्य आहे. ओके, कारण आपण कलियुगामध्ये आहोत आणि ह्या कलियुगामध्ये जो दिखता है वही बिकता है असं म्हटलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला दिसावं लागेल, तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करावं लागेल, तरच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो, अन्यथा नाहीच. त्यामुळे तीच तीच कृती करून जर का आयुष्यात तोच तोच निकाल मिळत असेल तर मला असं वाटतं कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे, तरच तुमच्या निकालामध्ये बदल होईल. आणि म्हणूनच ही एक संधी आहे तुमच्या समोर, ह्या संधीचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घ्यावा अशी मी आशा बाळगतो आणि एवढंच सांगतो की आमच्या सोबत या, शिका, कमवा. ओके, इतरांना शिकवा आणि स्वतःची प्रगती करा. ओके, आमच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला एकच विनंती करतो की ह्या संपूर्ण अभ्यासक्रमाबद्दल अजून तुम्हाला काही प्रश्न असेल, अजून तुम्हाला काही शंका असेल, काही मनामध्ये किंतु परंतु असेल, काही असेल, एकदा फक्त काय करा, आम्हाला विचारा.
व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके, नक्कीच तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं जाईल आणि जर समाधानकारक उत्तर मिळालं तरच प्रवेश घ्या, अन्यथा कुठलीही जबरदस्ती नाहीये. पण मनामध्ये कुठलीही शंका, कुठलाही प्रश्न, कुठलाही कुंतू परंतु ठेवू नका. ओके, एवढी तुम्हाला विनंती आहे. ओके, त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की शिका, इतरांना शिकवा, कमवा आणि प्रगती करा. खूप खूप गरजेचं आहे, कारण का सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोनाने आपल्याला हे सगळं शिकवलेलं आहे. कोरोनाने शिकवलेलं आहे की आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स पाहिजेत, नाहीतर आपण काहीच नाही करू शकत. म्हणजे कधी कुठलं संकट येईल माहिती नाही. त्यामुळे आपल्या हातामध्ये काहीतरी पाहिजे की ज्या ज्ञानाचा वापर करून आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो. कारण का मी नेहमी सांगतो की ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे, जे प्रत्येक माणसाने प्यायलं पाहिजे. ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे ना, निसर्ग त्याची झोळी कधीच खाली ठेवत नाही. ओके, त्यामुळे ज्ञानी बना, प्रगती करा. ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो आणि आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो. आणि एवढंच सांगेन की जी व्यक्ती ज्ञानामध्ये गुंतवते ना, ती यशस्वी होते. कारण का ज्ञान त्याच्या 10 पटीने दिलं देतं. म्हणजे जे काही आपण गुंतवतो त्याच्या 10 पटीने आपल्याला काय करतं, आपलं ज्ञान रिटर्न देतं आणि हे सत्य आहे. ओके, आणि त्याच्यामुळे मी प्रत्येकाला विनंती करेन की आपल्या योग अभ्यास वर्गामध्ये या, योग शिक्षक बना आणि ज्ञानी बना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि आमच्यासोबत समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवा. ओके, सो मला असं वाटतं इथे आपण थांबायला काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा मी सांगतो, माझा नंबर घ्या, 9699367299 हा आपला नंबर आहे आणि या नंबरला तुम्ही मला मेसेज करा. काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तिथे मला विचारा. काहीच अडचण नाहीये. पण मला असं वाटतं काही शंका, काही प्रश्न, काही अडचण नसेल, पण तरी असेल तरी पण विचारू शकता. आणि तुम्ही सगळे आपल्या ह्या वेबिनारमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हा सगळ्यांची इथे मी रजा घेतो. ओके, माझा नंबर आहे 9699367299. हा नंबर व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनला पण आहे आणि त्या नंबरला तुम्ही काय करा, मला मेसेज करा. ज्या लोकांनी फी भरलेली आहे, यस, 1-2 लोकांचे मेसेज मला आलेले आहेत की सर फी भरलेली आहे. त्यांनी त्यांचं नाव पाठवा, फीचा स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला मी मुख्य समूहामध्ये काय करेन, ऍड करेन. जर कोणाला आपल्या योग शिक्षिका आहेत, योगिता मॅडम आणि कीर्ती मॅडम, त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर तोही तुम्ही साधू शकता. त्यासाठी तुम्ही मला मेसेज करा, मी त्या दोघींचा नंबर तुम्हाला पाठवतो. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि तुमचे काय डाऊट असतील ते क्लिअर करा आणि मग ऍडमिशन घ्या. काही आपल्याला काही नाहीये, काही आपल्याला अडचण नाहीये, पण मनात कुठलाही प्रश्न, कुठलीही शंका ठेवू नका, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. ओके, सो धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे आणि शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. धन्यवाद, आभारी आहे.